महाराष्ट्राला विकास हवा आहे का दंगल हवी आहे, या सगळ्याच गोष्टी आता या ठिकाणी आजच्या घटनेतून या ठिकाणी सामोरे आलेल्या आहेत। या घटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जे काही गुंतवणूकदार येत आहेत, महाराष्ट्रामध्ये जे काही एकूणच चांगल्या पद्धतीचं सकारात्मक वातावरण निर्माण व्हायला पाहिजे त्याला छेद लागलेला आहे। एकूणच नका या राज्य सरकारला, महायुती सरकारला या राज्यात नव्याने काय करता येत नाही आणि त्याच्यावर सगळ्यावर पांघरून घालण्यासाठी मुद्दामून काही नका विषय मुद्दाम काढले जातात। ज्या गोष्टी 400 वर्षापूर्वीच्या आहेत, मुळातच नका औरंगजेबाच्या कबरीचं काय करायचं हा निर्णय सरकारने त्यांच्या मंत्रिमंडळाच्या विषय तिथं चर्चेत घ्यावा। पण दुर्दैवाने हा सगळा विषय नागरिकांना महागाई, बेरोजगारी आणि एकूणच महाराष्ट्रात ज्या काही चुकीच्या गोष्टी घडल्यात त्याच्याकडून नका लक्ष वेगवेगळ्या वेधण्याकरता अशा प्रकारचा प्रकार घडवला जातोय। आत्ताच ही बातमी माझ्यापर्यंत पण पोहोचलेली आहे। मी या संदर्भात एवढंच सगळ्या जनतेला आवाहन करेल नागपूरच्या की दोघं समाजाच्या लोकांनी शांतता ठेवावी आणि कोणत्याही अफवाला बळी न पडता आपण अजून त्याच्यामध्ये जास्त तीव्रता निर्माण न करता दोघं समाजांनी शांततेने हा विषय शांत करण्यात यावा अशी मी त्यांना दोघं समाजांना अपील करते। नक्कीच शासन याच्यामध्ये लक्ष घालून आहे आणि आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा या संदर्भामध्ये पूर्ण सूचना दिलेल्या आहे की हे वातावरण लवकरात लवकर शांत झालं पाहिजे।